व्हेन दे रीच्ड द स्कूल, जेव्हा ते शाळेमध्ये पोहोचले. कोण ते म्हणजे कोण सांगा सर? तिचा बाप रामलाल आणि भोली जेव्हा दोघे शाळेत पोहोचले. द चिल्ड्रन वेअर ऑलरेडी इन देअर क्लासरूम्स, तेव्हा मुलं जी होती ती अगोदरच शाळेमध्ये होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेडमिस्ट्रेस, रामलालनी त्याच्या मुलीला मुख्याध्यापिकेच्या ताब्यात दिलं. टू हँड ओव्हर, टू म्हणजे च्या ताब्यात देणे, हेडमिस्ट्रेस म्हणजे मुख्याध्यापिका. लेफ्ट अलोन, आणि वडील निघून गेले, ती एकटीच थांबली. आणि एकटीच राहिल्यामुळे लेफ्ट अलोन, एकटीच असल्यामुळे द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लॅडन आईज, म्हणजे भयग्रस्त डोळ्यांनी, विथ फिअर लॅडन आईज म्हणजे भयग्रस्त डोळ्यांनी ती पोरगी, ती बिचारी पोरगी आपल्या भोवती बघत होती, इकडं तिकडं. काय काय बोलणार, मुख्याध्यापिका खुर्चीवर बसली, भयग्रस्त डोळ्यांनी इकडे तिकडे बघत होती. देअर वेअर सेव्हरल रूम्स, त्या शाळेमध्ये कित्येक खोल्या होत्या. सेव्हरल म्हणजे मेनी. अँड इन ईच रूम, आणि प्रत्येक खोलीमध्ये गर्ल्स लाईक हर स्क्वॅटेड ऑन मॅट्स, तिच्यासारख्या मुली, गर्ल्स लाईक हर, लाईक म्हणजे च्यासारख्या, तिच्यासारख्या मुली चटईवर बसलेल्या होत्या. स्क्वॅट, स्क्वॅट म्हणजे मांडी घालून, सीट ऑन हिल्स, पायावर अशा बसलेल्या होत्या, मांडी घालून, मांडी घालून अशा चटईवर बसलेल्या होत्या. रीडिंग फ्रॉम बुक्स, पुस्तकामधनं काहीतरी वाचत होत्या. और रायटिंग ऑन स्लेट्स, किंवा पाटीवर काहीतरी लिहित होत्या. स्लेट म्हणजे पाटी. द हेडमिस्ट्रेस आस्क्ड भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम, जे अनेक वर्ग होते त्यातल्या एका वर्गातील एका कोपऱ्यामध्ये तरी भोलीला बसायला मुख्याध्यापकांनी सांगितलं, कोपऱ्यात बस बाळा. तिला बसवलं. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक, नेमकी शाळा कशी असते हे त्या भोलीला काय माहित नव्हतं. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक, नेमकी शाळा असते कशी हे त्या भोलीला माहित नव्हतं. अँड व्हॉट हॅपन्ड देअर, आणि त्या शाळेत काय घडतं, काय करायचं तिला माहित नव्हतं. बट शी वॉज ग्लॅड, पण ती आनंदी होती. टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर, आपल्या स्वतःच्या वया इतक्या कित्येक मुली, खूप मुली तिथं आहेत हे बघून तिला आनंद झाला होता. शी होप्ड दॅट, तिला अशी आशा होती की वन ऑफ दीज गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड, की या मुलींच्या पैकी एखादी मुलगी तिची चांगली मैत्रीण बनू शकेल. कारण तिच्या बहिणी तर तिच्या कधी मैत्रीण चांगल्या बनल्याच नाहीत. त्या बहिणीने तिच्या सुखदुःखाचा कधी विचार केला नाही ना आईनं पण नाही, बहिणीने पण नाही. मग तिला वाटलं की आज एवढ्या मैत्रीण मुली आहेत, कोण ना कोणतरी आपली एक चांगली मैत्रीण बनेल अशी तिला आशा होती. हो. द लेडी टीचर, ज्या शिक्षिका होत्या, हु वॉज इन द क्लास, ज्या वर्गामध्ये होत्या, वॉज सेईंग समथिंग टू गर्ल्स, त्या मुलींना काहीतरी सांगत होत्या. समथिंग म्हणजे काहीतरी. बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग, पण भोलीला काय समजतच नव्हतं. त्या बाई काहीतरी बोलत होत्या पण भोलीला काय समजत नव्हतं. टू अंडरस्टँड समजणे. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन दी वॉल, भिंतीवर असलेल्या चित्राकडे ती टक लावून बघत होती. टू लुक ॲट म्हणजे टक लावून बघणे. द कलर्स फॅसिनेटेड हर, जे त्या चित्राचे रंग होते त्या रंगाने तिला आकर्षित केलं होतं. टू फॅसिनेट म्हणजे आकर्षित करणे, टू अट्रॅक्ट. द हॉर्स वॉज ब्राऊन, त्या चित्रातला घोडा तपकिरी होता. जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज, अगदी तसाच घोडा होता ज्या घोड्यावरनं तहसीलदार गावाला भेट देण्यासाठी येत होते. त्या काळात मोटरसायकल किंवा कार, जीप नव्हती ना, मग तहसीलदार घोड्यावरनं यायचे. म्हणजे तहसीलदार गावाला भेट देण्यासाठी जसा घोड्यावरनं यायचे तसाच तपकिरी रंगाचा घोडा चित्रामध्ये होता. द गोट, एक शेळी होती, वॉज ब्लॅक, ती काळी शेळी होती, काळा रंग होता. लाईक द गोट ऑफ देअर नेबर, शेजाऱ्यांची जशी शेळी होती, त्यांच्या शेजाऱ्याची जशी शेळी होती अगदी तशीच शेळी त्या चित्रातली होती. द पॅरट वॉज ग्रीन, लक्षात घ्या पोपट हिरवा होता.
like the parrot she had seen in the mango orchard. ऑर्चर्ड म्हणजे लक्षात घ्या फळांची बाग. ऑर्चर्डला म्हणतात गार्डन विथ फ्रूट ट्रीज. म्हणजे आंब्याची जी नुसतं बाग म्हणजे गार्डन आणि ऑर्चर्ड म्हणजे फळबाग, फळांची बाग. म्हणजे मँगो ऑर्चर्ड म्हणजे आंब्याच्या बागेमध्ये जसं ती पोपट बघते पोपटी रंगाचा, तसाच पोपटाचा रंग हिरवा होता. अँड द काऊ, आणि तिथे गाय पण होती. जस्ट लाईक देअर लक्ष्मी, त्यांच्याकडे जशी गाय होती लक्ष्मी, जिला परवा बाहेर काढून विकलं बरं का, दूध द्यायची बंद झाली म्हणून, मग तशी तिथे गायीचं पण चित्र होतं. जस्ट लाईक देअर लक्ष्मी, लक्ष्मी सारख्या त्यांच्या गायी चित्र होतं. अँड सडनली भोली नोटीस दॅट, आणि अचानक भोलीच्या असं लक्षात आलं की, नोटीस म्हणजे लक्षात येणे, रिअलाइज लक्षात येणे, दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साइड, की त्या शिक्षिका तिच्या बाजूला उभ्या होत्या. बाय म्हणजे बाजूला, स्माइलिंग हॅट हर, तिच्याकडे बघून लक्षात घ्या हसत होत्या. आणि या ठिकाणी शिक्षिका आपल्या जवळ आले असं तिच्या लक्षात आलं. टीचरनी विचारलं, व्हॉट इज युअर नेम लिटिल वन, बाळा काय नाव तुझं, असं विचारलं. लक्षात घ्या. पो फो भो, त्या ली म्हणाली ना, तोत्र बोलते ना, तोत्र बोलते. शी कुड स्टॅमर, ती तोत्र बोलायला लागली. नो फर्दर दॅन दॅट, याच्या पुढचं तिला काय बोलायला येईना. देन शी बिगॅन टू क्राय, मग तिनं रडायला सुरुवात केली. टीयर्स फोल डाऊन, लक्षात घ्या, टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज, तिच्या डोळ्यातनं लक्षात घ्या अश्रू ओघळायला लागले. टीयर्स म्हणजे लक्षात घ्या अश्रू, तिच्या डोळ्यातनं लक्षात घ्या अश्रू ओघळायला लागले. बरोबर, फ्लो म्हणजे ओघळणे. इन अ हेल्पलेस फ्लड, ते अश्रू न रोखता येणारे होते. ते लक्षात घ्या, अश्रू रोखता येऊ शकत नव्हते. असे रोखता न येणारे जे अश्रू होते, अनकंट्रोल्ड फ्लड ऑफ टीयर्स, म्हणजे अश्रूंचा नियंत्रण न होणारा महापूर होता डोळ्यातनं, आणि असे अश्रू उघडायला लागले. तिने रडायला सुरुवात केली. शी केप्ट हर हेड डाऊन, तिनं आपलं डोकं खाली घातलं. ॲज शी सॅट इन अ कॉर्नर, कोपऱ्यामध्ये ती बसलेली होती. नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स, मुलींच्याकडे वर बघण्याचं तिच्यात धाडस नव्हतं. लक्षात घ्या, डेअरिंग म्हणजे धाडस. शी न्यू, तिला माहित होतं, वे आर स्टील लाफिंग ॲट हर, की त्या पोरी तिच्याकडे बघून अजूनही हसत आहेत. टू लाफ ॲट म्हणजे ची थट्टा करणे, त्या पोरी तिच्याकडे बघून थट्टा करतायत हे तिला माहित होतं, म्हणून त्या मुलींच्याकडं वर बघण्याचं सुद्धा तिचं धाडस नव्हतं. व्हेन द स्कूल बेल रँग, जेव्हा शाळेची घंटा वाजली, रँगचं मूळ रूप रिंग, जेव्हा शाळेची घंटा वाजली, ऑल द गर्ल्स स्कुरीड आउट, सगळ्या ज्या मुली आहेत लक्षात घ्या, त्या घाई गडबडीत बाहेर ऑफ द क्लासरूम, वर्गाच्या बाहेर गेल्या. स्कुरीड याचा अर्थ टू रन अवे इन अ हरी, घाई घाईत पळून गेल्या. बट भोली डेअर नॉट टू लिव्ह हर कॉर्नर, पण भोली त्या कोपरा सोडण्याचं धाडस काही तिच्यात नव्हतं. टू डेअर म्हणजे धाडस असणे, टू लिव्ह म्हणजे सोडणे. तो कोपरा सोडण्याचं धाडस काय भोलीमध्ये नव्हतं. हर हेड स्टील लोवर्ड, तिचं डोकं अजूनही खाली होतं. शी केप्ट ऑन सॉबिंग, ती लक्षात घ्या हुंदकं देत होती. सॉबिंग म्हणजे हुंदके देणे, क्राईंग. लक्षात घ्या, अनकंट्रोलेबली, अनियंत्रितपणे अजूनही ती हुंदकं देत रडत होती. लक्षात घ्या, आपल्याला बोलायला येत नाही, मुली सगळी थट्टा करायला लागले. भोली, द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग, असा शिक्षिकेचा आवाज आला. भोली, अगदी हळू आवाज सॉफ्ट, इतका तो शिक्षिकेचा आवाज एवढा मधुर होता, सॉफ्ट होता, सुदिंग दुःख कमी करणारा होता. इन ऑल हर लाईफ, तिच्या अख्ख्या जीवनात, 7 वर्षाच्या जीवनात, शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. लक्षात, इतक्या प्रेमानं तिच्याशी कुणी बोललेलं नव्हतं. ना आई, ना बाप, ना बहिणी, ना भाऊ, कुणी तिच्याशी इतक्या प्रेमानं बोललेलं नव्हतं. भोली, असं अगदी प्रेमानं शिक्षिकेने बोलवलं. इट टचड हर हर्ट, त्या शिक्षिकेचा आवाज तिच्या अंतःकरणाला भावला, तिला ते आवडला, हृदयाला स्पर्श केला तो आवाज. इट टचड हर हर्ट, तिचा आवाज, तो शिक्षिकेचा आवाज तिच्या अंतःकरणाला भावला. गेट अप सेड द टीचर, शिक्षिका म्हणाली, उठ बाळ. इट वॉज नॉट अ कमांड, तो आदेश नव्हता.
कमांड नव्हती, जस्ट अ फ्रेंडली सजेशन. तर ती एक मैत्रीपूर्ण अशा प्रकारची सूचना होती. भोली गॉट अप, लक्षात घ्या, भोली उठली. बरोबर सर, लक्षात घ्या, भोली गॉट अप, भोली उठली, भोली गॉट अप. नाव टेल मी युअर नेम, बाळा आता तुझं नाव सांग. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर बॉडी, तिच्या संपूर्ण शरीरावर दरदरून घाम सुटला. स्वेट, SWEAT, स्वेट म्हणजे घाम. तिच्या संपूर्ण शरीराला दरदरून घाम फुटला. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर, तिची तोत्र बोलणारी जी जीभ आहे, टंग म्हणजे जीभ, तिची तोत्री बोलणारी जीभ पुन्हा तिला कलंकित करेल का, पुन्हा तिला लज्जास्पद करेल का, बरोबर, तिला पुन्हा लाजिरवाणी करेल का. डिस्ग्रेस म्हणजे टू ब्रिंग शेम, कलंकित करणे, लाजवणे. तिची तोत्र बोलणारी जीभ पुन्हा तिला लाजवेल का, ह्या भीतीने लक्षात घ्या तिच्याला घाम सुटला. फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमन, पण ह्या दयाळू बाईसाठी, ह्या दयाळू शिक्षिकेसाठी, जी आपल्याशी एवढं गोड आणि प्रेमानं बोलतीये, ह्या शिक्षिकेसाठी, हाऊ एव्हर शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट, तिनं त्या शिक्षिकेसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. बघूया, सांगूया आपण नाव आज. त्या प्रेमाखातर, शिक्षिकेनं ज्या प्रेमानं बोलली त्या प्रेमाखातर, त्या शिक्षिकेवरील त्या दयाळू शिक्षिकेसाठी आपण आपलं नाव सांगण्याचा प्रयत्न करायचं तिनं ठरवलं. शी हॅड सच अ सूदिंग व्हॉइस, त्या शिक्षिकेचा एवढा, लक्षात घ्या, असा दयाळू आवाज होता की लक्षात घ्या, शी वुड नॉट लॉफ ॲट हर, की ती शिक्षिका तिची थट्टा करणार नव्हती किंवा ती शिक्षिका तिच्यावर हसणार नव्हती. हिची तिला खात्री होती की ही शिक्षिका आपल्यावर हसणार नाही, आपली थट्टा करणार नाही, याची तिला खात्री होती. आणि म्हणून म्हणली, या दयाळू शिक्षिकेसाठी आपण प्रयत्न करूया. भो भो भो, शी बिगॅन टू स्टामर, ती लक्षात घ्या तोत्रायला लागली, तोत्र बोलायला लागली. वेल डन, वेल डन, द टीचर एनकरेज्ड हर, शिक्षिकेने तिला उत्तेजन दिलं. टू एनकरेज, टू इन्स्पायर, शिक्षिकेने तिला उत्तेजन दिलं. कम ऑन, चल. नाव द फुल नेम, सांग, पूर्ण नाव सांग, बोल तू. भो भो भोली, बोलू शकली. ऍट लास्ट शी वॉज एबल टू से इट, शेवटी अखेरीस तिला हे बोलणं तिला शक्य झालं. पहिल्यांदा तिनं आयुष्यात पहिल्यांदा आपलं पूर्ण नाव सांगितलं, भोली. शी वॉज एबल टू से इट, तिला ते बोलणं शक्य झालं. अँड फेल्ट रिलीव्ड, आणि ती टेन्शन फ्री झाली. फेल्ट रिलीव्ड म्हणजे फेल्ट टेन्शन फ्री, ती तणावमुक्त झाली, तिला मुक्त झाल्यासारखं वाटलं. ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट, जणू काही तिनं फार मोठं यश मिळवलं असं तिला वाटलं. लक्षात घ्या, अचिव्हमेंट म्हणजे यश, ग्रेट म्हणजे मोठं. तिनं फार मोठं यश मिळवलं असं तिला वाटलं. आयुष्यात तिनं पहिल्यांदा आज आपलं ती नाव सांगू शकलेली होती. वेल डन, द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली, शिक्षकांनी तिला थोपटलं. पॅट म्हणजे थोपटणे, प्रेमाने थोपटलं. गुड, वेल डन, छान. अँड सेड, आणि ती शिक्षिका म्हणाली, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट, तुझ्या अंतःकरणातनं भीती काढून टाक, तुझ्या मनातनं, लक्षात घ्या, भीती काढून टाक. यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स, अन्य कुठल्याही मुलींच्या प्रमाणे तू नक्की बोलू शकशील, तुला नक्की बोलता येईल 101%. पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट, तुझ्या हृदयातनं तुझी भीती काढून टाक. अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स, अन्य कुठल्याही मुलींसारखं तू तितकं स्पष्ट बोलू शकशील. गॅरंटेड विल. भोली लुक्ड अप, भोलीनं वर बघितलं. ॲज इफ टू आस्क, जणू काही ती भोली विचारू इच्छित होती. रिअली, खरंच, खरंच, लक्षात घ्या, आय विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स, इतरांच्या प्रमाणे मी बोलू शकेन खरंच, असं ती विचारू इच्छित होती. लक्षात घ्या. येस येस, इट विल बी व्हेरी इझी, शिक्षिका म्हणाल्या, होय, तू अगदी ते सोपं असेल. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे, तू दररोज शाळेत ये. विल यू कम, येशील का तू दररोज शाळेत? भोली नोडेड, भोलीनं डोकं हलवलं. टू नोड म्हणजे टू शेक हेड, टू शेक हेड म्हणजे डोकं हलवणे. नो, से इट अलाउड, नाही, डोकं नाही हलवायचं, बोल, मोठ्याने बोल. येणार का दररोज शाळेत? ये ये, येस.
तर येस हा शब्द उच्चारता आला. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश्ड दॅट शी हॅड एबल टू से इट. आणि भोलीला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. टू बी ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्य वाटणे. दॅट शी हॅड बीन एबल टू से इट, की ही भोली ते बोलू शकली होती. तिला अगदी आश्चर्य वाटलं. डिडंट आय टेल यू, मी नाही का तुला सांगितलं, तुला शक्य आहे. डिडंट आय टेल यू, नाही का तुला मी सांगितलं होतं. नाव टेक दिस बुक, हे पुस्तक घे, हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स. ते सगळं पुस्तक चित्रांनी भरलेलं होतं. टू बी फुल ऑफ ने भरलेले असणे. अँड द पिक्चर्स वेअर इन कलर. आणि त्या पुस्तकातली चित्र जी होती ती रंगीत होती. डॉग कुत्रा होता, कॅट मांजर होतं, गोट शेळी होती, हॉर्स घोडा घर होतं, हाऊस घर होतं, पॅरोट पोपट होता, टायगर त्यात वाघ होता, अ काऊ गाय पण होती, जस्ट लाईक लक्ष्मी, आपल्या लक्ष्मी सारखी गाय पण होती. अँड विथ एव्हरी पिक्चर, आणि प्रत्येक चित्राबरोबर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स. आणि मोठ्या काळ्या अक्षरामध्ये शब्द सुद्धा होते. लक्षात घ्या. इन 1 month, एका महिन्यात, यू विल बी एबल टू रीड धिस बुक, तुला हे पुस्तक वाचता येईल. शिक्षिका म्हणाल्या, एका महिन्यात तुला हे पुस्तक वाचता येईल. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक, मग तुला मी याच्यापेक्षा मोठं पुस्तक देईन. देन स्टील बिगर वन, नंतर आणखी थोडं मोठं पुस्तक देईन. इन टाइम, काळाच्या ओघात, यू विल बी मोर लर्नड, तू लक्षात घ्या अधिक शिकलेली बनशील. लर्नड म्हणजे एज्युकेटेड, शिकलेली. तू अधिक शिकलेली बनशील दॅन एव्हरीवन एल्स इन द विलेज. गावामध्ये जेवढे शिकलेले लोक आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त शिकलेली मुलगी तू बनशील. तू काळजी करू नकोस, तू अभ्यासाला सुरुवात कर. हे आज पुस्तक आहे, याच्यापेक्षा मोठं पुस्तक तुला मिळेल, ह्याच्यापेक्षा आणि मोठं पुस्तक मिळेल. आणि गावामध्ये अन्य कुणी नाही, अन्य कुणी नसेल इतकं जास्त शिकलेली तू बनशील. दे नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू, मग कुणीही तुझी थट्टा करणार नाही, कुणीही तुझ्यावर हसू शकणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट, लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील. विथ रिस्पेक्ट, आदराने. लिसन म्हणजे ऐकणे. लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील. अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर, आणि थोडं सुद्धा तोत्र न बोलता तू बोलू शकशील. थोडं सुद्धा तोत्र न बोलता तू बोलू शकशील. अंडरस्टँड? समजलं बा? नाव गो होम, आता घरी जा. अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग, आणि उद्या सकाळी पुन्हा लवकर शाळेत ये. कळलं? भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वेअर रिंगिंग. भोलीला असं वाटलं, भोलीला असं अचानक वाटलं, भोलीला असं वाटलं जणू काही या गावातल्या मंदिरातल्या सगळ्या घंटा वाजू लागले. या गावातल्या मंदिरातील सगळ्या घंटा वाजू लागलेत अचानक, असं भोलीला वाटलं. अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉसम्ड इन टू अ बिग रेड फ्लॉवर्स. आणि ह्या शाळेसमोरील जी झाडं आहेत त्या झाडांना अशी मोठीच्या मोठ्या लाल फुलांचा बहर आलाय असं तिला वाटू लागलं. असं का वाटू लागलं सांगा? तिला आनंद झालाय. तिला आनंद झालाय की आपण गावातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती बनू. आपल्याला चांगलं बोलता येईल, लोक आपलं बोलणं आदराने ऐकतील. बरोबर आहे? लक्षात आपण आपलं तोत्र बोलणं नष्ट होईल, आपण चांगलं बोलू शकू. हे एक जे धाडस, हे एक जे लक्षात घ्या, तिच्या मनामध्ये एक आत्मविश्वास त्या शिक्षिकेने निर्माण करून दिला. त्यामुळे तिला हे सगळं जग चांगलं वाटायला लागलं. आणि म्हणून तिला असं वाटलं की गावातल्या मंदिरातल्या सगळ्या घंटा वाजायला लागल्या. तिला असं वाटलं की शाळेसमोरची झाडं आहेत त्या झाडाला लाल फुलांचा बहर आलाय. हर हर्ट वॉज थ्रॉबिंग, तिचं हृदय असं धडधडत होतं. लक्षात घ्या, धडधडत होतं. विथ अ न्यू होप अँड न्यू लाईफ, नवीन आशेनं, नवीन जीवनाच्या सुरुवातीनं या ठिकाणी तिचं हृदय असं धडधडत होतं. आणि आज तिला खूप आनंद झाला होता. तिच्या जीवनाची नवीन सुरुवात झालेली होती. Thus the years passed,
अशा प्रकारे कित्येक वर्ष निघून गेली. ती 7 वर्षाची पोरगी आता मोठी झाली, 17 वर्षाची झाली, 20 वर्षाची झाली, शिकली, मोठी झाली, कित्येक वर्षे झाली. द विलेज बिकेम स्मॉल टाउन. हे छोट खेड आता त्याचं गावात रूपांतर झालं, ते गाव झालं. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. ती छोटी प्राथमिक शाळा आता हायस्कूल बनली. देअर वेअर नाव अ सिनेमा अंडर अ टीन शेड. आता पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमा थिएटर गावात आलं होतं. अँड अ कॉटन गिनिंग मिल. आणि लक्षात घ्या, सूतगिरणी गावात सुरू झाली होती. म्हणजे गिनिंग याचा अर्थ सेपरेटिंग सीड्स फ्रॉम कॉटन, म्हणजे कापसाच्या मधून बिया बाहेर काढून त्याचं सूत बनवणारी सूतगिरणी, कॉटन गिनिंग मिल अशा प्रकारची लक्षात घ्या सूतगिरणी गावात निर्माण झाली होती. गावाचा विकास झाला होता. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. आणि आता या खेड्यामध्ये टपालाची रेल्वे आता थांबायला सुरुवात झाली होती. रेल्वे सुद्धा थांबायला लागली होती, टपाल घेऊन येणारी रेल्वे. म्हणजे गावाचा विकास झाला होता. खूप वर्ष झाली. मुलगी 7 वर्षाची, 17 वर्षाची, 20 वर्षाची, 21 वर्षाची झाली, ग्रॅज्युएट झाली, शिकली, 10वी पास झाली, 12वी झाली, बरोबर. वन नाईट, एके रात्री, आफ्टर डिनर, रात्रीच्या भोजनानंतर, डिनर म्हणजे रात्रीचे भोजन, रामलाल सेड टू हिज वाईफ. रामलाल आपल्या बायकोला म्हणाले, देन शाल आय ऍक्सेप्ट विश्वंभर्स प्रपोजल. विश्वंभरचा प्रस्ताव मी स्वीकारू का? विश्वंभरनं पाठवलेला लग्नाचा जो प्रस्ताव आहे तो मी स्वीकारू का? असं रामलाल आपल्या बायकोला म्हणाला. येस सर्टनली, हिज वाईफ सेड. त्याची बायको म्हणाली, हो निश्चितपणे, खात्रीनं स्वीकारला पाहिजे. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम. भोली खरोखरच नशीबवान असेल इतका श्रीमंत नवरा मुलगा मिळाला म्हणून. वेल टू डू म्हणजे श्रीमंत, हॅव्हिंग अ लॉट ऑफ मनी. अशा प्रकारचा भरपूर पैसेवाला श्रीमंत नवरा मुलगा मिळाल्याबद्दल ती खरोखरच भोली नशीबवान असेल. अ बिग शॉप, मोठं दुकान, अ हाऊस ऑफ हिज ओन, त्याचं स्वतःचं घर. अँड आय हिअर, आणि मी असं ऐकतेय की सेव्हरल थाउजंड्स इन द बँक, बँकेमध्ये हजारो रुपये आहेत. मोरेवर, याशिवाय ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. याशिवाय तो कुठल्याही प्रकारचा हुंडा मागत नाही. आस्क फॉर, टू आस्क फॉर म्हणजे टू डिमांड, जी मागणी करणे, टू आस्क फॉर. डावरी म्हणजे काय? हुंडा. हुंडा म्हणजे डिसाइडेड इलिगल अमाउंट गिवन बाय फॅमिली ऑफ ब्राइड टू द फॅमिली ऑफ ब्राइडग्रूम. वधूच्या कुटुंबियांच्याकडून वराच्या कुटुंबाला दिली जाणारी ठरवलेली बेकायदेशीर रक्कम, याला हुंडा म्हणायचं. आणि ते म्हणले की याशिवाय हा जो काही नवरा मुलगा आहे तो हुंडाही मागत नाही. त्यावर विश्वंभरचा प्रस्ताव स्वीकारा. त्यावर बाप म्हणतो, दॅट्स राईट, ते सगळं ठीक आहे ग, बट ही इज नॉट सो यंग यू नो. तुला माहित आहे की तो तरुण नाहीये ग, तो तरुण नाहीये विश्वंभर. ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम. जवळजवळ तो माझ्या वयाचा आहे विश्वंभर, जवळजवळ तो माझ्या वयाचा आहे. अँड ही ऑल्सो लिम्स, आणि तो लंगडतो सुद्धा.
म्हणजे ही इज अनेबल टू वॉक करेक्टली ड्यू टू द इंजुरी ऑर इलनेस. तो आजारपणामुळं किंवा काही जखमेमुळं त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, तो लंगडतो. मोरेवर याशिवाय द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. त्याच्या पहिल्या पत्नीची जी मुलं आहेत ना ती खूप मोठी आहेत. जवळजवळ माझ्या वयाचा आहे तो. सो व्हॉट डज इट मॅटर. म्हणून काय झालं. हिज वाईफ रिप्लाइड. त्याच्या बायकोनं उत्तर दिलं. म्हणून काय झालं. सो व्हॉट डज इट मॅटर. 45 or 50 इट्स नॉट ग्रेट एज फॉर मॅन. 45 किंवा 50 हे पुरुषांसाठी काही जास्त वय नसतं. ती बायको काय म्हणली बघा सर. 45 or 50 इट इज नो ग्रेट एज फॉर मॅन. 45 किंवा 50 हे पुरुषांसाठी जास्त वय नसतं. वी आर लकी. आपण नशीबवान आहोत. दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज. की तो विश्वंभर दुसऱ्या खेड्यातला आहे. अँड डज नॉट नो अबाउट हर पोकमार्क्स. आणि त्याला तिच्या शरीरावरील डागांविषयी माहित नाही आहे. आपल्या भोलीच्या अंगावर सगळे डाग आहेत शरीरभर. आणि तो दुसऱ्या गावातला असल्यामुळे त्याला या डागाविषयी माहित नाही आहे. अँड हर लॅक ऑफ सेन्स. आणि तिच्या मंदबुद्धीबद्दल. लॅक ऑफ सेन्स मंदबुद्धी म्हणजे अजून पण आई वडिलांना असं वाटते की आपली पोरगी मंदबुद्धीचीच आहे. पण ती आता मंदबुद्धीची राहिलेली नाही. शिकलीये. 10वी 12वी झालीये. ग्रॅज्युएट झालीये. शिकलीये समजलीये. कॉन्फिडन्स आहे. हा आता मंदबुद्धीची राहिली नाही. पण आई बापाला माहित नाही. आई बाप आपल्या रुटीन मध्ये आहेत. आणि मग लक्षात घ्या ती म्हणाली की ती मंदबुद्धीची आहे. तिच्या शरीरावर डाग आहेत हे त्याला माहित नाही कारण दुसऱ्या गावचा आहे. इफ वी डोंट ऍक्सेप्ट धिस प्रपोजल. जर आपण हा प्रस्ताव स्वीकारला नाही. ऍक्सेप्ट स्वीकारणे. प्रपोजल प्रस्ताव. तर शी मे रिमेन अनमॅरिड फॉर ऑल हर लाईफ. तर ती संपूर्ण आयुष्यभर अविवाहित राहील. कोण करणार तिच्या बरोबर लग्न. अंगभर शरीरभर सगळे डाग आहेत. त्यात ती मंदबुद्धीची कोण करणार लग्न. येस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. हे सगळं ठीक आहे ग. पण मी विचार करतोय. वंडर म्हणजे विचार करणे. थिंक. व्हॉट भोली विल से. अगं भोली काय म्हणेल. बापाच्या वयाच्या माणसाबरोबर लगीन करायचं. काय ती म्हणेल. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. काय ती निर्बुद्ध पोरगी बोलणार आहे. शी इज लाईक अ डम काऊ. ती मूक गाईसारखी आहे. काय बोलणार आहे ती. विटलेस म्हणजे निर्बुद्ध. सेन्सलेस फुलिश. ती मूर्ख पोरगी काय बोलणार आहे. ती निर्बुद्ध मुलगी काय बोलणार आहे. ती एका मूक गाईसारखी आहे असं कोण म्हणाल. ती आई म्हणाली. बायको रामलालची. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. रामलाल पुटपुटला. कदाचित तुझं असेल बरोबर. ठीक आहे करतो निश्चित. इन द अदर कॉर्नर ऑफ द कंट्री यार्ड. अंगणाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये. कंट्री यार्ड म्हणजे अंगण. अंगणाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये भोली ले अवेक ऑन हर कॉट. भोली आपल्या पलंगावर जागी होती. भोली आपल्या पलंगावर जागी होती. अँड लिसनड टू हर पेरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन. आणि कुजबुजत असलेला हा सगळा संवाद आपल्या आई वडिलांचा तिनं लक्षपूर्वक ऐकला. अँड लिसनड टू हर पेरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन. आणि कुजबुजत चाललेला हा आपल्या आई वडिलांचा संवाद तिने लक्षात घ्या लक्षपूर्वक ऐकला. विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन म्हणजे डायलॉग इन लो व्हॉइस. हळू आवाजातला संवाद तिने ऐकला. विश्वंभर. विश्वंभरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. विश्वंभरनाथ हा एक श्रीमंत वाणी होता. किराणा दुकानदार होता. ग्रोसर म्हणजे अ सेलर ऑफ फूड सप्लाईज. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम. आपल्या बरोबर तो मित्र नातलग यांचं मोठं वराड घेऊन आला. भरपूर लोक घेऊन आला. पार्टी म्हणजे वराड. फॉर द वेडिंग लग्नासाठी आला. अ ब्रास बँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून
फ्रॉम इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन. या मिरवणुकीच्या अग्रभागी, ह्या मिरवणुकीच्या पुढं भारतीय चित्रपटातील एक लोकप्रिय गाण्याची धून वाजवत बँड बाजा होता. प्रोसेशन मिरवणूक, मिरवणुकीच्या अग्रभागी पुढच्या बाजूला भारतीय चित्रपटातील एक लोकप्रिय गाण्याची धून वाजवत ब्रास बँड म्हणजे बेंड बाजा पुढे होता. विथ द ब्राइडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. आणि हा जो नवरा मुलगा आहे तो सजवलेल्या घोड्यावर स्वार झालेला होता. डेकोरेटेड सजवलेल्या घोड्यावर स्वार झालेला होता. लक्षात घ्या. प्रोसेशन मिरवणूक म्हणजे काय, तर अ ग्रुप ऑफ पीपल मुव्हिंग अलॉंग अ सेरिमोनियल मॅनर. समारंभीय पद्धतीनं लोकांचा गट असा चालत असतो, त्याला मिरवणूक म्हणतात. लक्षात घ्या. रामलाल वॉज ओव्हरजॉईड. रामलालला खूप आनंद झालेला होता. टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. अशा प्रकारचा भपका, भव्यता, ग्रँड अँड मॅग्निफिशंट डिस्प्ले. भव्य आणि अशा प्रकारचा अफाट असं भव्यता बघून रामलालला आनंद झाला होता. ही हॅड नेव्हर ड्रेम्ड दॅट. त्याला असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. ड्रीम. त्याला असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच ग्रँड वेडिंग. की आपल्या या चौथ्या मुलीचं इतकं भव्य दिव्य लग्न होईल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. भोलीज एल्डर सिस्टर्स हू हॅड कम फॉर द ऑकेजन. भोलीच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या ज्या या प्रसंगाने इथं आल्या होत्या. वेअर एनव्हियस ऑफ हर लक. ते तिच्या नशिबाबद्दल जळत होत्या. काय भारी लगीन आहे, किती श्रीमंत नवरा. टू बी जिलस, टू बी एनव्हियस म्हणजे जळणे, मत्सर वाटणे. आणि तिच्या बहिणीला तिच्याबद्दल, तिच्या नशिबाबद्दल, भोलीच्या नशिबाबद्दल चांगला नवरा, श्रीमंत नवरा मिळाल्याबद्दल त्या थोड्याशा मत्सर करत होत्या, हेवा करत होत्या. व्हेन द ऑस्पिशियस मोमेंट केम. जेव्हा तो शुभमंगल क्षण आला लग्नाचा, जेव्हा तो आता शुभमंगल सावधान म्हणायचं, बरोबर सर, तेव्हा तो ऑस्पिशियस मोमेंट आला, तो शुभमंगल क्षण आला. द प्रिस्ट सेड. तो पुजारी म्हणाला, ब्रिंग द ब्राईड. नवऱ्या मुलीला आणा. भोली क्लॅड इन रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस. क्लॅड म्हणजे काय सांगा, वेअरिंग अ पर्टिक्युलर टाईप ऑफ क्लोथिंग. एक विशिष्ट प्रकारचा लग्नाचा पोशाख घालणं, विशिष्ट प्रकारचा पोशाख घालणं याला क्लॅड म्हणतात सर. म्हणजे वेअर, WEAR, वेअर म्हणजे परिधान करणे. पण विशिष्ट प्रकारचा पोशाख घातला की त्याला इंग्लिशमध्ये क्लॅड म्हणतात, CLAD. आणि भोलीनं रेशमी वधूचा पोशाख, लाल रंगाचा पोशाख घातलेला होता. वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर. सॅक्रेड म्हणजे पवित्र आग, पवित्र अग्नी म्हणजे होम. आणि होमाच्या जवळ जी लक्षात घ्या वधूची जागा आहे तिथपर्यंत तिला आणलं. गार्लँड द ब्राईड. वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड विश्वंभरनाथ. विश्वंभरनाथचा एक मित्र जो आहे त्या मित्रानं त्याला हळू आवाजात सांगितलं. प्रॉम्प्ट म्हणजे टू टेल इन लो व्हॉइस. हळू आवाजात सांगितलं, वधूला हार घाल, वधूच्या गळ्यात हार घाल. हळू आवाजात सांगितलं. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मेरीगोल्ड्स. पिवळ्या रंगाचा झेंडूच्या फुलांचा हार. मॅरीगोल्ड म्हणजे झेंडूची फुलं. पिवळ्या रंगाचा लक्षात घ्या झेंडूच्या फुलांचा हार या वरानं, नवऱ्या मुलानं उचलला गळ्यात घालायला. द वुमन स्लिप्ड बॅक द सिल्कन व्हेल फ्रॉम द ब्राइड्स फेस. एका बाईनं त्या वधूच्या चेहऱ्यावरील रेशमी घुंगट, व्हेल म्हणजे घुंगट, अ क्लोथ यूज टू कव्हर हेड फेस शोल्डर. डोकं, चेहरा, खांदा झाकण्यासाठी जे कापड वापरतो त्याला व्हेल म्हणजे घुंगट म्हणतात. आणि मग या वधूच्या चेहऱ्यावरचं रेशमी घुंगट त्या बाईनं मागं सरकवलं. स्लिप बॅक, स्लाइड बॅक, मागं सरकवला. विश्वंभर टूक अ क्विक ग्लान्स. विश्वंभरनं ओझरती नजर टाकली. पूर्वी नवरा मुलगा लग्ना अगोदर मुलीचा चेहरा बघत नव्हता, आत्ता त्यानं चेहरा बघितला. आणि विश्वंभर टूक अ क्विक ग्लान्स. आणि विश्वंभरनं त्या मुलीकडे नजर टाकली. टू टेक अ क्विक ग्लान्स म्हणजे ओझरती नजर टाकणे. द गार्लँड रिमेन्ड पॉइज्ड. आणि हार त्याच्या हातातच स्थिर राहिला, तो घालनाच हार. का सांगा,
कारण तिचा डाग असलेला चेहरा त्यानं बघितला आणि हातातला हार तो घालनाच. द गार्लँड रिमेन्ड पॉइज्ड इन हिज हँड्स, आणि तो हार त्या नवऱ्या मुलाच्या हातातच स्थिर झाला, पुढे जाईलच. द ब्राईड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस. मग वधू मुलगी थकली ना ती, आणि तिनं आपल्या चेहऱ्यावरची ओढणी पुन्हा खाली ओढली. त्या मुलीनं, त्या वधूनं आपली चेहऱ्यावरची जी घुंगट आहे ती खाली ओढली. मग हॅव यू सीन हर, सेड विश्वंभर टू हर फ्रेंड नेक्स्ट टू हिम. त्याच्या बाजूला असलेल्या मित्राला विश्वंभर म्हणाला, अरे तू बघितलंस का तिला? शी हॅज पॉकमार्क्स ऑन हर फेस. अरे तिच्या चेहऱ्यावर व्रण आहेत, देवीच्या रोगाचे व्रण आहेत, डाग आहेत, पॉकमार्क्स आहेत तिच्या चेहऱ्यावर. बघितलेस का तू? विश्वंभर आपल्या शेजारी असलेल्या मित्राला म्हणाला. तर मित्र काय म्हणतो फार महत्वाचा आहे. तो मित्र म्हणाला, सो व्हॉट, म्हणून काय झालं? यू आर नॉट यंग आयदर. तू पण काय तरुण नाही आहेस. तू कुठं तरुण आहेस तेव्हा? तू पण म्हाताराच आहेस की. तू कुठं तरुण आहेस? तिच्या चेहऱ्यावर लक्षात घ्या व्रण असतील, तर तू तर कुठं तरुण आहेस. बरोबर आहे ना? असं तो मित्र म्हणाला. मे बी, तो म्हणला कदाचित मी तरुण नाही म्हणला. बट इफ आय एम टू मॅरी हर, जर मला तिच्याबरोबर लग्न करायचं असेल तर हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. तर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले पाहिजे, नाहीतर मी नाही लग्न करणार असल्या मुलीशी.